काम तुम्ही करताय, ट्रेनिंग त्या पद्धतीचं देताय, तर एक्झॅक्टली समजा काही लोकांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल, तर त्याची प्रोसिजर काय आहे? बघा 10वी नंतर जी मुलं असतात स्पेशली हं, एन-डी-ए पहिली पायरी आहे हं, ऑफिसर बनण्यासाठी हं, आर्म फोर्सेसमध्ये, हं. सशस्त्र सेनेमध्ये किंवा भारतीय सेनेमध्ये, एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये जे ऑफिसर बनायचं असेल तर हे पहिली पायरी आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ह्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक तर रिटन एक्झामचा पार्ट आहे, दुसरा आहे इंटरव्ह्यूचा पार्ट आहे. हां, सगळे लोकं रिटन एक्झामला फार मेहनत करतात. पण इंटरव्ह्यूला फार कमी लोकं मेहनत करतात. हां, त्यांना हां. वाटतं इंटरव्ह्यू म्हणजे जाऊन बोलायचं आहे, असं नाहीये. इंटरव्ह्यू म्हणजे 5 दिवसाची तुमची चाचणी असते. ओके, त्यानंतर तुमचा सायकॉलॉजिकल टेस्ट असतो, मानसिकता. ओके, हे 3 टेक्निक असतात. सायकॉलॉजी, जी-टी-ओ आणि इंटरव्ह्यूइंग ऑफिसर. हे ओके, 3 टेक्निकच्या द्वारे आपण त्या कॅन्डिडेटला चेक करतो आणि सिलेक्शन करतो. ओके, त्यामध्ये 15 वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे गुण बघतो. ओके. प्रत्येकामध्ये काही ना काही आहे. हां, नोबडी इज परफेक्ट. काही कमी आहेत, काही स्ट्राँग पॉइंट आहेत. ज्या कमी आहेत आपण त्याच्यावरती वर्कआउट करतो. आमची टीम आहे, वेटरनची रिटायर ऑफिसरची माझी टीम आहे. ओके, त्या टीम त्या मुलांना तयार करते व्यवस्थित आणि लेखी परीक्षेला माझी टीम आहे, जे लेखी परीक्षेची तयार करते. दोन्हीवरती ओके, काम करतो आम्ही रिटन आणि एस-एस-बी आणि इंटरव्ह्यू. ओके, मागच्या 2-3 वर्षातच माझा रिझल्ट टॉपमध्ये माझा भारतामध्ये पहिला आला मुलगा आणि ओके, तो पण साताऱ्याचा आहे आणि एका खेडेगावातला मुलगा. ओके, आला होता. त्याने ट्रेनिंग केली आणि तो पहिला आला भारतामध्ये एस-एस-बीमध्ये. ओके, श्रवण धायवडे त्याचं नाव आहे. ओके. दुसरी एक मुलगी फर्स्ट आली ह्यावेळेस अजून एफ-कॅटला एअर फोर्स अकॅडमीला. हं.